नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयला रडत म्हणत असते की आमच्या वाडीतल्या घरामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानला जातो आणि एकमेकांचे सुखदुःख एकमेकांबरोबर शेअर केले जातात. सर्व सण सुद्धा ते एकत्र साजरे करतात आणि एकमेकांचे सुखदुःखात सुद्धा सामील होतात. पण तुमच्या इकडल्या घरामध्ये आणि बाहेरच्या बंगल्यामध्ये नेमकं काय चाललंय हे कुणालाच कुणाबद्दल माहिती सुद्धा नसेल. पण तिथे तसे नसते. एका वाडीमध्ये दुसऱ्या टोकाच्या वाडीपर्यंत काय चाललंय, कुणाच्या घरात काय आनंद, सर्व एकत्र येऊन साजरा करतात. कोणी कोणत्याही जातीचा भेदभाव करत नाही. पण तुमच्या एका सहीमुळे त्या लोकांचा आनंद हिरावून घेतला आणि या सर्वाला आपण दोघे जबाबदार आहोत आणि कारणीभूत सुद्धा. ते मला खरंच सहन होत नाही. माझ्या वाडीमधलं जग आणि तुमचं हे जग, खरंच यामध्ये खूप अंतर आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा खूप अंतर आहे. ते अंतर कधीच कमी होऊ शकत नाही. तर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. रमा सुद्धा खूप रडते आणि अक्षय सुद्धा खूप रडत असतो. तर रमा प्रेमाने अक्षय जवळ येते आणि आपल्या हाताने रमा अक्षयला प्रेमाने घास भरवते आणि अक्षयला म्हणते की प्लीज तुम्ही जेवण करून घ्या. म्हणून रडतच ती रूममध्ये जाते. अक्षयला खूप असं गिल्टी फील होत असते. त्यानंतर इकडे शशिकांत खूप दारू पित असतो आणि तेथे पंकज येतो. पंकज हा शशिकांत शेजारी बसायला लागतो. तर शशिकांत म्हणतो की चल बाहेर हो, येथे थांबायचे नाही. तर पंकज म्हणतो की आओ असे काय करता, आमच्या रमाचे तुम्ही सासरे, मग जे आमचं ते तुमचं. इतका मोठा बंगला तुमच्या आणि त्यामध्ये 2-3 खोल्या तर मोकळ्या असतील आणि त्या जर आमच्यासारख्या गरीबाला राहायला मिळाल्या तर त्याचा वापर सुद्धा चांगला होईनच ना. शशिकांत म्हणतो की कोण रे तू, कुठला, तुला साधं या घराच्या उंबरट्यावर सुद्धा राहायला जागा देणार नाही. पंकज म्हणतो की असे काय करता, मागच्या वेळेस तर तुम्ही एसी लावून दिला होता रूममध्ये आणि ह्यावेळेस आम्ही 3 जण आहोत, त्यामुळे ते घर पुरणार नाही, म्हणून तुमच्याबरोबर एन्जॉय करावे असं मला वाटते. शशिकांत म्हणतो की फाटके बनेल 1 वर्ष वापरणारे तुम्ही, तुमची लायकी सुद्धा आहे का. तर पंकज म्हणतो की आओ साहेब, ते बनेल सुद्धा आता तुम्हीच घेऊन देणार आणि आमचंच उदाहरण घ्या. आमचे जे काही घर आहे ते तुम्ही त्या जागा बळकवण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही विचार केलाच असेल की रामाच्या घरचे एवढ्या टीजभर घरामध्ये कसे राहतील. तर शशिकांत म्हणतो की तोंड सांभाळून बोलायचं. तुमची ही फडतूस रमा मला या घरामध्ये नकोच आहे आणि तुमच्या त्या फडतूस रमाला घरातून काढण्यासाठी मी हे सर्व केले. पंकज तो दारूचा ग्लास पीत म्हणतो की अजून काय काय केले हो तुम्ही. पंकज म्हणतो की अहो तुमच्या चांगुलपणावर आमचा विश्वास आहे. शशिकांत म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या ग्लासला हात लावण्याची, आणि चांगुलपणाबद्दल तुला दाखवू का जरा, आणि दया दाखवायच्या लायकीचे सुद्धा तुम्ही लोक आहात का. तर पंकज म्हणतो जावे बापूंनी जर आम्हाला दया दाखवली तर तुम्ही काय करताल. शशिकांत म्हणतो की हे माझं घर आहे, या घरामध्ये मी जे काही सांगेल तेच होणार. तर लगेच पंकज म्हणतो की जावे बापू तर तुमचा मुलगा आहे, पण ते जर म्हटले इथेच राहा तर मग काय करायचे. शशिकांत उठतो आणि म्हणतो तेच तर हा मोठा प्रॉब्लेम आहे की माझ्या बछड्याला तुझ्या त्या रमाने शेळीखालचं ताटाखालचं मांजर बनवून टाकलं. पुरुष कसा हवा की बाईला मुठीत धरणारा, बोट दाखवले तरी काम झाले पाहिजे. पण माझ्या बछड्याला ते समजत नाही तुझ्या, आणि त्याला ती तुमचं जे काही गावंडल रमा आहे ना तीच आवडते आणि तीच त्याला जोकर वाटते. पण त्याला ह्याबद्दल माहिती नाही की शशिकांत मुकादम हा त्याचा बाप आहे आणि त्याला जे हवे आहे तेच तो करत असतो. म्हणूनच मी अक्षय आणि रमाला वेगळं करण्यासाठी त्याच्या नकळत त्या पेपर्सवर अक्षयच्या सह्या घेतल्या, कारण मला त्या रमाची आणि तुमची लायकी दाखवून द्यायची होती. तर पंकजने सर्व आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेले असते. त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा आपल्या चाळीमधील लोकांना जेवणाची सोय करून ते सर्व जेवायचे पदार्थ त्यांना देत असतात. तर जे काही सावंत असतात ते म्हणतात की आता काय गरज आहे माणुसकी दाखवण्याची. तर रमा त्यांना समजवायला जाते. तर वाघमारे म्हणतात की रमा तू मध्ये पडू नको, तुझा नवरा आहे म्हणून आम्ही शांत बसलो. तर रमा म्हणते की मग काय केले असते तुम्ही, त्यांना मारले असते का. हात लावून दाखव त्यांना, मी बघते कोण काय करते ते. अक्षय रमाकडे बघत असतो. तर जे काही सावंत असतात ते म्हणतात की रमा तुला सुद्धा त्यांनी बेघर केले. तर लगेच रमा म्हणते की ते अजून सिद्ध झालेले नाही. रमा म्हणते की तुम्ही त्यांच्याशी ह्या पद्धतीत नाही बोलू शकत. जर त्यांनी हे केले असते तर ते येथे तुमची मदत करण्यासाठी का आले असते याचा एकदा विचार करा.
तर अक्षय रमाला समजवतो आणि वाघमारे काका आणि सावंत काका यांना म्हणतात की तुम्हाला जे काही यातना होतात ना त्याला मी जबाबदार आहे, पण ही परिस्थिती लवकरच बदलेल, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. वाघमारे म्हणतात की तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच ही परिस्थिती आमच्यावर आज आली. तर अक्षय म्हणतो की प्लीज विश्वास ठेवा, आजची रात्र, उद्या तुमच्यावर जे काही झाले आहेत ना ते सर्व मी दुरुस्त करेल. रमा म्हणते की काका बाद झाले, तुमच्यासाठी आम्ही जेवण घेऊन आलोत, सकाळपासून तुमच्या पोटामध्ये काही नाही, मग भांडायचे का तुम्ही सोडून देत नाही, जेवण करून घ्या. आमचे प्रयत्न चालू आहेत, फक्त आम्हाला उद्याचा वेळ द्या, उद्या प्रत्येकाला प्रत्येकाची घरं भेटतील. उद्या मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणार आहे. तर अक्षय रमाकडे बघत असतो. त्यानंतर इकडे जान्हवी सर्वांसाठी मस्त चहा बनवत असते. तेथे रेवा येते आणि रेवा म्हणते की जान्हवी, तुला हे रूपामध्ये बघितलं खरंच खूप मस्त वाटते आणि आपलं जे काही हे तुला प्रॉमिस केलं होतं ती करण्याची वेळ आली. जान्हवी म्हणते की हो का, आणि कसलं प्रॉमिस? तर लगेच रेवा म्हणते की मी तुला जे काही करायला सांगणार होते ते करण्याची वेळ आता आलेली आहे. रेवा म्हणते की तू आता ब्रेकफास्ट देण्यासाठी जाणार आहे ना, म्हणून थोडासा मोजून मापून द्यायचा आणि परत जर मागितला तर नाही म्हणायचा. तर जान्हवी म्हणते की अगं रेवा, त्याने काय होणार? रेवा म्हणते की मग त्यांना त्यांची लायकी कळेल की येथे त्यांची घरात काय लायकी आहे, तेवढ्यात तेथे आनंद येतो. जान्हवी मुद्दाम रेवाला म्हणते की मला सुद्धा ते या घरात राहायला नको, तेवढ्यात आनंद म्हणतो की जानू, तर रेवा निघून जाते. तर लगेच जान्हवी म्हणते की अरे बेबी, ही मला सर्व काही करण्यासाठी सांगते, मी मनापासून नाही करत. आनंद म्हणतो की मग नको करू तू हे सर्व, तुला समजत कसे नाही, तू या घरची मालकीन आहे, ती रेवा नाही. जान्हवी म्हणते की अरे तिचा आपल्यावर विश्वास बसण्यासाठी मला हे सर्व करावेच लागेल. आनंद म्हणतो की नाही, तू करू नको, आणि उलट तिला या घरातून कसे बाहेर काढायचे त्याचा तू नक्की काहीतरी प्लॅन कर. त्यानंतर इकडे पंकज, मंगला मावशी आणि कावेरीही नाश्ता करायला बसलेले असतात. तर तिथे मयुरी येते आणि मयुरी सुद्धा म्हणते की आता हे सर्वजण येथेच राहणार, बाकीच्या लोकांची सुद्धा घरं गेली, मग त्यांना सुद्धा इकडे घेऊन या, आपली धर्मशाळा घर आहे ना. तर मयुरी ही रागराग करत असते. तेवढ्यात जान्हवी ही सर्वांसाठी पोहे घेऊन येते आणि ती पंकज काका, मंगला मावशी आणि कावेरीच्या ताटामध्ये एक एक चमचा वाढते, मात्र मयुरीच्या ताटामध्ये मुद्दाम ती 2 चमचे वाटते आणि मयुरी ताई पोटभर खाऊन घ्या असे रेवाकडे बघत ती म्हणत असते. तेवढ्यात रमा तिथे येते आणि रमा म्हणते की आई जरा मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. तर पंकज म्हणतो की मी सुद्धा येतो, कारण मला तिथे पोलीस मामला आहे, माझी तुला गरज लागेल. तर रमा म्हणते की नाही काका, तुम्ही खाऊन घ्या. तर काका म्हणतात की पाहूनच पोट भरले. तेव्हा रमा ही रेवाला म्हणते की अगं तुला एक काम आहे, आपल्या वाडीतले लोक सकाळपासून उपाशी आहे, त्यांच्यासाठी जरा तू जेवण देऊन ये. रेवा म्हणते की अगं मला कसे जमणार, नाही जमणार. तेवढ्यात अक्षय येतो. तर रेवा पुन्हा आपला विचार बदलते आणि अगं मी डिलिव्हरी देऊन येते, मला जमेन ते सर्व असे मुद्दा म्हणते. तर रमा ही काकांना म्हणते की काका चला आता आपण पोलीस स्टेशनला जाऊया. तर रेवा आतमध्ये जाते आणि अक्षय सुद्धा त्यांच्या मागे बाहेर येतो. तर इकडे जान्हवी ही कावेरी आणि मंगला मावशीला चमचा देते आणि आता तुम्ही निसंकोचपणे खा, काही काळजी करू नका, कुटुंब हे काय असतं हे मला माहिती आहे आणि प्रत्येक कुटुंबाने एकत्र राहायला हवे. तर कावेरी आणि मंगला मावशी एकमेकींकडे बघत असतात जान्हवीचे ते विचार ऐकून. त्यानंतर इकडे अक्षय बाहेर येतो आणि रमाला म्हणतो की रमा कुठे चालली तू? तर रमा म्हणते की पोलीस स्टेशनला. तर अक्षय म्हणतो की अगं आत्ता तिथे जाऊन काही फायदा होणार नाही. रमा म्हणते की मग आपण फक्त बघतच राहायचं का त्यांना बेघर होतानी. तर अक्षय म्हणतो की त्यांनी स्वतः त्या कागदावर सह्या केल्या, त्यामुळे पोलीस सुद्धा काहीच करू शकणार नाही. रमा म्हणते की तुम्ही काहीच प्रयत्न करत नाही आणि मला जे काही जमेल ते करते आणि कुणाला वाटायला नको की काही प्रयत्न करते की नाही. तेव्हा रमा ही पंकज काकाला घेऊन बाहेर येते. तर लगेच इकडे रेवा ड्रायव्हरला सांगत असते की हे जे काही सामान आहे ते गाडीत भर आणि गरिबांना वाटून दे. मनात म्हणते की मी रमाचं ऐकेन, मी रमाचं ऐकायला का तयार होऊ, मी रमाचं ऐकणारच नाही. तेवढ्यात रमा ही मागून येते आणि रेवाला म्हणते की झाले का रेवा, नखरे करून दिखावा दाखवून झाले असले तर मी आणि काका जातो, कारण लोकांना हे मदत केल्याने पुण्यच मिळते. रेवा म्हणते की काय पुण्य आणि काय पाप. रमा म्हणते की तुझं हे बोलणं ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ सुद्धा नाही आणि माझी मनस्थिती सुद्धा नाही. माझ्या मनामध्ये माझ्या नवऱ्याविरुद्ध चुकीचं काहीतरी भरून तू काही सिद्ध करू शकणार नाही ग रेवा.
तुला फक्त माझ्या नवऱ्याचा हात धरायचा होता आणि त्यांचा हात धरल्याने तो तुझ्याकडे बघेल असा तुझा खूप मोठा गैरसमज, पण तसे काही होणार नाही. आणि आम्ही बेघर कोणामुळे झालो हे लवकरच तुला समजेल, पण तू तोंडावर पडशील यामध्ये जर पडली तर. तर रेवा म्हणते की ठीक आहे, मी जरा तुला स्पष्टच सांगते, तू कायम माझा नवरा करत असते, पण तसे काही नाहीये. तो जर तुझा खरंच नवरा असता तर तुमच्यामध्ये आजपर्यंत काहीतरी झाले असते. तर रमाला खूप मोठा धक्का बसतो. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये पार्वती आजी घरी आलेली असते आणि कावेरी मंगला मावशी पंकज यांना म्हणत असते की आपले वाढविस्तार भरायचे आणि एका दिवसाच्या आत या घरातून चालते व्हायचे. सर्वांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर अक्षय रमाला म्हणत असतो की तुझा सुद्धा या घरावर पूर्ण हक्क आहे. रमा म्हणते की ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात, तसे काहीच होत नाही. आपल्यामध्ये खूप काही अंतर आहे आणि ते मी कमी करू शकत नाही. रमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि अक्षयला मात्र मोठा धक्का बसतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.